नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. फॉरेस्ट MPSC ला आता 18 दिवस राहिलेत. आज 15 एप्रिल या दिवशी रेकॉर्ड करतोय. 18 दिवसामध्ये इथून पुढे तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, तर याच्याविषयी आपण बोलू. आता याच्यामध्ये फक्त सुरुवात करण्या अगोदर ऑलरेडी मी हे आज टेस्ट सिरीज होती आपली, तर टेस्ट सिरीज च्या मुलांना जे ऑफलाईनला होते सगळ्यांशी मी बोललो, जे नंतर ऑनलाईन सोडवतात त्यांना नंतर ह्या गोष्टी पण कळायला पाहिजेत, म्हणून मी पुन्हा एकदा रेकॉर्ड करतोय. प्लस युट्यूबवरती जे बाकीचे विद्यार्थी आहेत जे आपल्याशी कनेक्टेड नाही आहेत तर त्यांनाही फायदा होईल म्हणून मी हे रेकॉर्डिंग करतोय. ओके, सो बॅक टू टॉपिक. याच्यामध्ये सगळ्या पद्धतीचे विद्यार्थी असतील जे ज्यांना अगदी सुरुवातीपासून अभ्यास करतायत, ज्यांचा प्रिलिमला स्कोर चांगला होता, काही प्रिलिम नंतर अभ्यासाला सुरुवात केली, किंवा असे थोडेफार विद्यार्थी असेही असतील की अगदी 1-1.5 महिन्यापूर्वी अभ्यासाला सुरुवात केलेली असेल. ओके, तर मी हा व्हिडिओ बनवतोय तो सगळ्यांना लागू होईल, पण त्यातल्या त्यात ज्यांचा खूप जास्त सिलेबस राहिलेला असेल तर त्यांनी ती प्रायोरिटी ठेवली पाहिजे. मी असं गृहीत धरतोय की तुम्ही आतापर्यंत जे काय तुमचे ऑप्शनल्स असतील, आपण ऍग्री बॉटनी घेतो तर ऍग्री बॉटनी बद्दल बोलतोय, पण ते सगळ्या ऑप्शनलला लागू आहेत. ओके, समजा तुमचं दोन्ही ऑप्शनल मधले हार्डली 10-20% सिलेबस शिल्लक राहिला असेल, बाकी सगळं कंप्लीट केलेलं असेल, अशा वेळी हे तुम्हाला लागू पडेल. ज्यांचं जास्त राहिलं असेल तर अगेन त्यांना अजूनही तो राहिलेला सिलेबस कंप्लीट करण्याकडे भर द्यावा लागेल. म्हणजे हे मी आधी सांगतोय कारण हे सगळं ऐकल्यानं म्हणणार की मग माझा एवढा सिलेबस राहिला, तेवढा सिलेबस राहिला, तर त्या दृष्टीने मी बनवतोय की हार्डली 20% सिलेबस शिल्लक आहे, बाकी सगळं झालेला आहे, आणि मग आता इथून पुढे काय केलं पाहिजे. ओके, सो बॅक टू फर्स्ट टॉपिक. आता आपल्याला 18 दिवस राहिलेले आहेत, बरोबर? तर दोन याच्यामध्ये डिवाइड करा, 12 दिवस आणि 6 दिवस. 12 दिवसात आता ज्यांचा सिलेबस कंप्लीट झालेला आहे किंवा खूपच कमी राहिलेला आहे शिल्लक, ओके, खास करून ज्यांचं बॉटनी असेल तर अँजिओस्पर्म्स मी शेवटी ठेवा म्हटलं होतं, थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी, किंवा ऍग्रीतला कुठला थोडासा पोर्शन राहिलेला असेल, बऱ्याच मुलांचं अजून ते पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस वगैरे मागं ठेवलं होतं मुलांनी, असे टॉपिक्स असतील, तर इथून पुढं तुमचा जो काही किरकोळ सिलेबस शिल्लक राहिलेला आहे तर ते आधी कंप्लीट करून घेतो पुढच्या 2-3 दिवसात, आणि मग मी रिव्हिजनला सुरुवात करतो, किंवा मग मी डेली आन्सर रायटिंग करतो. तर हे असं नका करू. आता जो काय तुमचा शिल्लक राहिलेला आहे सिलेबस, तर त्या सिलेबसच्या पॉइंट वरती तुम्हाला एक्झामला दुसरा ऑप्शनल क्वेश्चन आहेत. ओके, बरोबर? त्यामुळं एखादा सिलेबस राहिलाय म्हणजे त्याच्याशिवाय मला गत्यंतरच नाही, नाहीतर माझे मार्क्स जातील, अशी सिच्युएशन शक्यतो नाही. आय एम टॉकिंग अबाउट जस्ट 10-20% सिलेबस ज्यांचा राहिलाय त्यांच्याबद्दल. मी हे म्हणतोय का की तुम्ही तो सिलेबस स्किपच करून टाका, तसं नका करू. पण तुमचं जे म्हणणं आहे की मी 1-2 दिवसात संपवतो, ओके, तर हे 1-2 दिवसाचे 2-3 दिवस कधी होतात कळत नाही, आणि जेवढा इथून पुढे तुम्ही रिव्हिजनला वेळ कमी द्याल तेवढं तुम्हाला एक्झामला आठवणार नाही, किंवा रायटिंग तुम्ही आता नाही केली तर एक्झामला लिहिता येणार नाही. सो माझं काय म्हणणं आहे, ज्यांचं थोडंफार सिलेबस राहिलेला असेल तर त्यांनी डेली, समजा तुम्हाला एक 10 तास लागणार असतील राहिलेला सिलेबस कव्हर करायला, तर डेली तुम्ही एखादा तास त्या राहिलेल्या सिलेबस वरती द्या. बाकी सगळा वेळ तुमचं रायटिंग आणि रिव्हिजन या 2 गोष्टीलाच आता गेला पाहिजे. तुम्ही 10 तास अभ्यास करताय, आपण कन्सिडर करू 1 तास राहिलेला सिलेबसला गेला मिनिमम. माझं आता म्हणणं आहे की तुम्ही सिरियस ऍस्पायरंट असाल, तुम्हाला सगळं माहित आहे, तुम्हाला किती नॉलेज आहे ह्याला काही किंमत नाही, तुम्ही एक्झाम मध्ये किती प्रेझेंटेबल आहात, तुम्ही किती चांगल्या पद्धतीने उत्तर लिहू शकता, तुम्ही सगळा पेपर कव्हर केलाय का, या गोष्टींना जास्त महत्व आहे. ओके, सो जर तुम्ही खूप चांगला अभ्यास केला, सगळा सिलेबस कव्हर केला, पण तुम्ही रायटिंग प्रॅक्टिसच केलेली नसेल, ओके, आता आतापर्यंत केली नाही केली हे सोडून द्या, इथून पुढे तरी ऍटलिस्ट 18 दिवसापैकी तुम्ही पुढचे 12 दिवस डेली म्हणतोय मी, मिनिमम 3 ते 4 तास तुम्ही रायटिंग केलं पाहिजे. ओके, इव्हन आपण आपल्या कोर्समध्ये क्वेश्चन्स दिलेले आहेत, आपले टेस्ट सिरीज झालेले आहेत, क्वेश्चन तुम्ही पण तयार करू शकता. तुम्हाला इथं काही कारण द्यायचे नाही आहेत की बाबा मी का आन्सर रायटिंग करू शकत नाही. ओके, तर हे डेली 3 to 4 आवर्स तुम्हाला लिहावंच लागेल. ओके,
ह्याला पर्याय नाही. लक्षात घ्या, ज्यावेळी डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम असते त्यावेळी तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने आधी प्रॅक्टिस केली तरच ते एक्झाम मध्ये लिहिता येईल ना. मी तुम्हाला सांगतोय की बाबा असं पोहायचं तसं पोहायचं, ओके, हात असं करायचं, बॉडी फ्लॅट करायची, मग रेजिस्टन्स कमी होतो, मान वर काढायची, नाकातोंडात पाणी जाऊ द्यायचं नाही. हे थिअरॉटिकल सांगणं वेगळं आणि तुम्हाला पण छान वाटेल, वाव किती सायंटिफिकली सरांनी एक्सप्लेन केलं हाऊ टू स्विम. पण जर तुम्हाला हे नाही करता आलं, तुम्ही कधी पाण्यात उतरलाच नाही आणि एक्झामच्या वेळी जस्ट लाईक या स्विमच्या एक्झाम घेऊया पोहण्याचं, तुम्ही त्या एका पर्टिक्युलर स्पर्धेच्या दिवशी तुम्ही पाण्यात पहिल्यांदा उतरला तर इमॅजिन करा की किती आपण गोंधळलेलो असू. कारण थेरॉटिकल नुसतं ऐकणं वा वा भारी टेक्निक आहे आणि ऍक्च्युली ते करणं ह्याच्यात खूप फरक आहे. त्यामुळे तुम्ही जर रायटिंग नाही केलं तर एक्झामच्या दिवशी तुम्हाला एकतर पेपर कव्हर होणार नाही, तुम्ही क्वेश्चन वाचणार, मग पॉइंट आठवत बसणार, मग त्याला सिक्वेन्स लावणार, मग लिहिणार, तर एवढं वेळ नसतो आपल्याला. लक्षात येत आहे. त्यामुळं ह्याच्या अगोदर केली नसेल तर जाऊ द्या, इथून पुढे तरी एवढं करा. किंवा ज्यांनी केलेली आहे पण कमी वेळ केला होता तर त्यांनी सुद्धा मिनिमम 3-4 तास, ऍग्री एमपीएससीला आपल्याकडे असे स्टुडंट होते की जे स्टार्ट टू एंड 3-4 तास डेली करत होते आणि एक्झामच्या आधी 4-5 तास करत होते. म्हणजे इतकं ते मेकॅनिकली रोबोटिक पद्धतीनं नंतर झालं की पेपर आला, क्वेश्चन वाचला, फटाफट लिहायला चालू केलं, आपण विचारही नाही करत. ओके, जसं आपण ड्रायव्हिंग शिकल्यानंतर बऱ्याचदा समोर काहीतरी आलं तर आपण पटकन ब्रेक मारतो, आधी मेंदूला सिग्नल जातो, मग ते ब्रेक, असं होतं का एकदम रिफ्लेक्स रिॲक्शन म्हणतो आपण. ओके, कारण मग सरावाचा पार्ट असतो तो, का आपण शोधत बसतो ऍक्सिलेटर कुठं आहे, ब्रेक कुठं आहे, क्लच कुठं आहे, पायाला आपाप ते माहीत झालेलं असतं. तर तशा पद्धतीनं तुम्ही जर एक्झाम मध्ये आन्सर लिहू शकला, जास्त विचार न करता हा हे उत्तर आहे पटापट चला, तर तेवढी प्रॅक्टिस झाली तर आपोआपच पेपर कव्हर होतो आणि मग स्पीड बरोबर तुमचं रायटिंग किंवा प्रेझेंटेशन, डायग्राम्स काढणे हे सगळं जमतं. पण तुम्ही फक्त स्वतःचं समाधान करत राहिलात की मी नुसता अभ्यास करतो, रिव्हिजन करतो, रायटिंगचं बघू, एवढं काय लिहिता येते, तर तसं होत नाही. त्यामुळे जेवढ्या आपल्या फुल लेंथ टेस्ट होतात तर त्या सोडवा. जर क्लासरूम मध्ये जे आले त्यांचं तर काय ज्या त्या दिवशी होत आहे, पण जे ऑनलाईन सोडवत आहेत तर तुम्ही सोडवून द्या. तुम्ही जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढं चांगलं. ओके, त्यानंतर राहिलेला जो पोर्शन, आता इथे 1 तास गेला, इथं समजा तुम्ही 3 तास हे केले, राहिले 6 तास, तर हे 6 तास तुम्ही रिव्हिजनला दिले पाहिजेत. आतापर्यंत तुम्ही जो काय 80% सिलेबस केला असेल, काही 90% केला असेल, जे काय असेल ते, तर त्याचं रिव्हिजनच होत नसेल तर तुम्हाला त्या क्वेश्चन लिहिताना, तुम्हाला रायटिंग करताना हे जाणवेल की मी वाचताना तरी मला लक्षात आले होते पॉइंट, पण आता क्वेश्चन लिहिताना मला पॉइंट सगळे आठवत नाहीयेत. हे का होतं? कारण रिव्हिजनच आपण करत नाही ना. वारंवार ती गोष्ट जोपर्यंत आपल्या डोळ्याखालून जात नाही, आपण ते चिंतन मनन करत नाही, तोपर्यंत एक्झाम मध्ये आठवणारच नाही. त्यामुळे हे पुढचे 12 दिवस तर हे तुमचं शेड्यूल असलं पाहिजे. आता 12 दिवसच काय म्हणतोय, पुढचे 6 दिवस काय करायचे मग? तर जसं एक्झाम जवळ येईल तसं स्लो डाऊन आपण झालं पाहिजे. तुम्हाला मॅरेथॉनचं एक्झाम्पल माहित असेल, समजा तुम्ही खूप मोठी रेस पळणार असाल, मॅरेथॉन जसे 42 किलोमीटर असते, तर आता या रविवारी मॅरेथॉन असेल तर शेवटच्या आठवड्यामध्ये रनिंगचं प्रॅक्टिस स्लो केली जाते. ओके, आपण कमी डिस्टन्सवर फक्त पाय ऍक्टिव्ह राहतील एवढ्या पुरतच आपण करतो, कारण आपल्याला एनर्जी कॉन्झर्वेशन करायचं असते, आपल्याला इंजुरी होऊ द्यायची नसते, आपल्याला मसल स्ट्रॉंग बनवायचे असतात. त्याला टेम्परिंग हा शब्द टेक्निकल आहे, जे रनिंग करत असतील स्पोर्ट्स बॅकग्राऊंडचे त्यांना माहित आहे. सो जशी एक्झाम जवळ येईल तसं तुम्ही स्लोली थोडं अभ्यासाचा वेळ कमी केला पाहिजे, झोपेचा वेळ वाढवला पाहिजे. तुम्ही म्हणताय सिलेबसच नाही झाला सर आणि झोपायला सांगताय, तर तुम्ही बघा सगळ्यांचे पेपर मुंबईला आहेत, मुंबईचं क्लायमेट कसं असणार आहे, तुम्ही आदल्या दिवशी जाल किंवा 2 दिवस आधी जाल, एकदम दमट क्लायमेट आहे, त्या क्लायमेटला तुम्ही सुटेबल व्हाल नाही व्हाल त्रास होईल, काहींची झोप होत नाही, उद्या एक्झाम आहे तर अशा वेळी तुम्ही जर आठवडाभर शेवटी व्यवस्थित झोप घेतला असेल, चांगलं खाल्ला असेल, मेंटली स्टेबल असाल, तर एखाद दुसऱ्या दिवसाचं डिस्टर्बन्सनी बॉडी काय लगेच रिॲक्ट होत नाही, तेवढं ऍडजस्टेबल होतं. पण तुम्ही शेवटपर्यंत असं शेड्यूल फॉलो करताय, रात्री 12-1, 1:30-2 ला झोपताय, सकाळी परत 6-7 ला उठताय, कारण खूप वाचायचं राहिले, खूप रिव्हिजन करायचं राहिले, तर अशा वेळी पुन्हा तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथल्या वातावरणाचा त्रास झाला, आदल्या दिवशी झोप नाही झाली, तर हे बॉडी सगळं ऐन एक्झाम वेळी जर काढलं तर अवघड होईल. लक्षात येतंय? त्यामुळे शेवटच्या आठवड्यामध्ये अगेन अभ्यास 10 तासच करा असं काय मी म्हणत नाही, पण माझं म्हणणं आहे की झोपेची वेळ कॉम्प्रोमाइज करू नका. मिनिमम ह्या शेवटच्या 6 दिवसामध्ये
तुम्ही मिनिमम 8 तास तरी झोपलं पाहिजे. ओके. त्यानंतर अगेन बाकी इतकी दिवस पाळलाय तर रूल्स पाळा. उन्हाळा आहे मग आईस्क्रीम खातो, हे गार खातो, ते गार खातो, ह्याच्यामुळे आजारी पडलो, त्याच्यामुळे आजारी पडलो, हे होऊ देऊ नका. मुंबईचं तुम्हाला सांगितलं क्लायमेट खूप दमट असणार आहे. उन्हाळा आहे त्यामध्ये. आता जरी 34-36 टेम्परेचर तिकडं असलं तरी ते विथ ह्युमिडिटी आहे, ते जास्त आपल्याला त्रासदायक असतं. आपल्याकडचं 40 आणि तिकडलं 36. तर कोस्टल एरियामध्ये तुम्हाला माहित असेल, कोकणात मुंबईला वगैरे कधी ना कधीतरी गेला असाल. सो कमीत कमी अगदी आदल्या दिवशी संध्याकाळी वगैरे पोचतो असं नका करू. दुपारपर्यंत तरी पोहोचता. जेवढे वेळ तुम्ही त्या क्लायमेटला राहाल तेवढ्या वेळ बॉडी अडॅप्ट होईल. ओके. सो शेवटी काय करा, समजा 10 तासाच्या ऐवजी 8 तासापर्यंत अभ्यास आणा किंवा 8 तास झोप घ्या. अभ्यास 10 तासाच्या ऐवजी 8 तासाचा स्टडी करा, काही फरक पडत नाही. आतापर्यंत तुम्ही केलाय ते रिकॉल होण्यासाठी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्ही मेंटली स्टेबल पाहिजे आणि फिजिकली साऊंड पाहिजे. ओके. सो ह्या प्रोसेसमध्ये असंही होईल की एखाद दिवस खूप बोर होईल, खूप टेन्शन होईल, कायच वाचायला येणार नाही. अशा वेळी एखाद दिवस ब्रेक घ्या. 18 दिवसातला 1 दिवस गेला म्हणून काय खूप आभाळ पडत नाही. आपण आतापर्यंत जेवढा अभ्यास करतो, आपण आतापर्यंत जेवढी रायटिंग प्रॅक्टिस केलेली असते, रिव्हिजन केलेलं असतं. समजा ऍग्रिकल्चर तुमचं ऑप्शनल आहे, तर आता तुम्ही फॉरेस्टला ऍग्रिकल्चर चालू केलं, मग तिथूनच मला ऍग्रिकल्चर कळालं असं नाही आहे. जे बीएससी ऍग्रीचे स्टुडंट आहेत त्यांनी डिग्रीत काहीतरी शिकलेत, त्याच्या अगोदर ऍग्री एमपीसी दिला असेल, तिथे ऍग्रिकल्चर काहीतरी आलेलं आहे. हे सगळ्याचं क्युम्युलेटिव्ह म्हणजे आताचा तुमचा अभ्यास असतो. त्यामुळे एखाद दिवसाचा ब्रेक घेतला म्हणून काय खूप आभाळ कोसळला असं काही होत नाही. उलट त्या ब्रेकमुळे तुम्ही म्हणजे तुम्ही मेंटली स्टेबल होता. दुसऱ्या दिवसापासून आणखीन इफिशियंटली अभ्यास होऊ शकतो. त्यामुळे वाटत असेल की बाबा खूपच कंटिन्युअस मी अभ्यास करतोय, आता इफिशियन्सी कमी होते, मला अभ्यास करावासंच वाटत नाही, तर एक नॉर्मल ब्रेक घ्या. अभ्यासातून थोडं 1 दिवस बाहेर पडा, लगेच दुसऱ्या दिवसापासून अभ्यासाला लागा. ओके. सो ह्या पद्धतीने शेड्यूल. इथं पण तुम्ही शेवटच्या 6 दिवसामध्ये रायटिंग जे आहे तुम्ही थोडं, समजा आता 4 तास करत असाल तर इथं अगदी 1-1.5 तासापर्यंत जर कमी केलं, शेवटच्या 2-3 दिवसापुरतं म्हणतोय मी, तरी चालू शकतं. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत 4 तास लिहायची गरज नाही. खास करून एक्झामच्या आधी 2 दिवस तरी लिहू नका एवढं. अर्धा-1 तासच लिहा. तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस करूनच दमलात तर एक्झामला पण मग तुम्हाला खूप लवकर थकल्यासारखं होईल. ओके. अगेन इथं काय एकाच दिवशी 6-6 तास लिहायचं नाही आपल्याला. पण ऍग्री बॉटनी सलग आलेत. मला वाटतं ऍग्रिकल्चर दुपारचा पेपर असेल किंवा बॉटनी मग दुसऱ्या दिवशी सकाळी, असं काहीतरी टाइम टेबल आहे मला वाटतं. एकदा तुम्ही पण चेक करा. सो मध्ये आहे आपल्याला गॅप. पण माझं म्हणणं आहे की ज्यावेळी एक्झाम जवळ येईल थोडं रायटिंग प्रॅक्टिस कमी करा. असंही आपण काय खूप आवडीनं रायटिंग प्रॅक्टिस खूप करत नसतो. पण इथे 12 ते 15 दिवस तरी हे फॉलो करा. तुम्हाला एक्झामच्या दिवशी प्रचंड फायदा होईल, तुम्हाला हे जाणवेल. ओके. त्यानंतर सगळ्यात पुढची महत्वाची गोष्ट, आता रिव्हिजन बद्दल एक सांगायचं होतं की रिव्हिजन करतोय म्हणजे काय करतोय. रिव्हिजन डिस्क्रिप्टिव्हची कशा पद्धतीने तुम्ही केली पाहिजे. ओके. पहिली गोष्ट, तुम्ही काहीतरी शॉर्ट नोट्स काढल्या असतील किंवा ज्यांना कमी वेळ असेल त्यांनी हायलाइट केलेला असेल नोट्समध्ये, तुम्ही तो टॉपिक वाचताय. ओके. समजा 1-1.5 ते 2 तास तुम्ही एखादा कंटेंट, एखादा टॉपिक वाचला, नोट्स बंद करा. त्यातले जे मेन पॉइंट होते. ओके. जसं समजा आता तुम्ही इकॉनॉमिक बॉटनी वाचत असाल तर इकॉनॉमिक बॉटनीमध्ये प्लांट ऍज अ फूड, प्लांट ऍज अ फायबर, हे सगळे माहित आहेत तुम्हाला. मागच्या वेळी फायबर वरती पण क्वेश्चन आला होता, टाइप्स ऑफ फायबर वगैरे. तर मग असे क्वेश्चन्स तुम्ही रिव्हिजन करत असताना बाजूला छोटे छोटे पॉइंट्स लिहून काढा. ओके. म्हणजे क्वेश्चनचे पॉइंट्स, टॉपिक फक्त. नोट्स बंद करा. आता एक टॉपिक घ्या, प्लांट ऍज अ सोर्स ऑफ फायबर. सो टाइप्स ऑफ फायबर कुठले कुठले आहेत, डोळं बंद करून, नोट्स बंद करून जरा आठवायचा प्रयत्न करा. हा, हे 3 टाइप्स आहेत, हे 4 टाइप्स आहेत, मग त्याच्यामध्ये काय काय डिटेल्स लिहायचे आहेत, आठवते काय बघा. तुम्ही जोपर्यंत असा प्रयत्न करणार नाही, ओके, नुसता एक रिव्हिजन मारली, हे ऑब्जेक्टिव्हला चालतंय की नुसता वाचत गेला 4 पर्याय आहेत, 4 पैकी योग्य पर्याय आपण बघितला की लगेच क्लिक होतं हे पर्याय. ओके. रिकॉल करायची गरज नाही. पण इथं तुम्हाला कोऱ्या कागदावरती लिहायचं आहे, बरोबर. सो दिस इज मोर क्रिएटिव्ह वर्क. मग तुम्हाला लिहिण्यासाठी आठवावं लागेल ना पॉइंट्स. मग आठवण्यासाठी मेंदूला सराव लागेल. नुसता वाचत गेला,
आणि एक्झाम मध्येच आठवायचा प्रयत्न केला तर तसं होणार नाही. रिव्हिजन म्हणजे तशा पद्धतीने असेल, 1.5-2 तास वाचलं, वाचताना मेन पॉइंट्स ज्याच्यावरती क्वेश्चन्स येणार आहेत ते पॉइंट्स बाजूला काढले, नोट्स बंद केली, ते पॉइंट्स वाचा, डोळे बंद करा किंवा हातात एखादा रफ पेज घ्या आणि त्या पॉइंट्स मध्ये जसं आता टाइप्स ऑफ फायबर्स आहेत लिहून काढा पटापट, त्याच्या पुढचे सब पॉइंट्स काय काय लिहिणार आहे, की पॉइंट्स फक्त लिहून काढा. म्हणजे तुमच्या मेंदूला सवय लागेल आठवण्याची वगैरे, ह्याला रिव्हिजन म्हणतात. नुसतं माझे 2 वेळा रिव्हिजन झाले, माझे 26 वेळा रिव्हिजन झाले, माझे 50 वेळा रिव्हिजन झाले, ह्याला काही अर्थ नसतो. 1 ते 2 रिव्हिजन व्यवस्थित केले तरी सफिशियंट असतात. लक्षात येतं? फक्त त्या रिव्हिजन मध्ये मेमोराईज करणं हे महत्वाचं आहे, ज्याला आपण मराठीमध्ये चिंतन मनन म्हणतो. हे झालं पाहिजे, नाहीतर एक्झाम मध्ये आठवत नाही. ज्यांनी ऑलरेडी अग्रिम वगैरे दिलेला असेल त्यांना तर हे माहित असेल, जे नवीन पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्ह देत आहेत त्यांच्यासाठी सांगतो. ओके, सो रिव्हिजन त्या पद्धतीने केली पाहिजे. रिमेनिंग सिलेबस बद्दल तुम्हाला सांगितलं मी. रिमेनिंग सिलेबस जो आहे तो डेली 1-1.5 तास करा, तो पुढच्या 12 दिवसात संपून जाईल. 1-1.5 तास करण्याचा आणखीन एक फायदा आहे की तुमची इफिशियन्सी चांगली राहते. 1 तासात भरपूर वाचाल, किंवा मला हे संपवायचं आहे 2 दिवसात म्हटलं की 2 ते 3 दिवस पण होतात. लक्षात येतं? कारण एकतर तुम्ही तो मागं ठेवलेला सिलेबस काही खूप सोपा नसणार आहे, अवघडच असणार आहे, त्यामुळे तो मागं ठेवलाय नंतर करूया म्हणून. सो त्याला आता 2-3 दिवस देणं एवढं कॉस्ट बेनिफिट रेशो नाही. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तर नाहीच नाही. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह ज्यावेळी क्वेश्चन पेपर होते 100 एमसीक्यू असतील तर 100 पैकी 100 सोडवावेच लागायचे. एखादा स्किप केला तर मार्क कमी व्हायचा, बरोबर. इथं तसं नाही. तुम्हाला बऱ्याच ठिकाणी क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 5 तरी तुम्हाला कंपल्सरी असलं तर विदिन त्यामध्ये परत तुम्हाला 7 पैकी 5 सोडवायचेत, बरोबर. सो प्रत्येक ह्याच्यामध्ये पूर्ण क्वेश्चन पेपरमध्ये प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला दुसरा ऑप्शन आहे सोडवण्यासाठी. त्यामुळे एखादा टॉपिक राहिला तर खूप काही फरक पडत नाही. तुम्हाला जरी तो करायचा असेल तर मग तसं करायचं. दररोज 1-1.5 तासच घ्यायचं, इफिशियन्सी जास्त राहते. आणि जसं एक्झामची डेट जवळ यायला लागते तसं टेन्शन राहतं, त्यामुळे आपण पटकन तो टॉपिक संपवण्याकडेच लागतो. नाहीतर 1-2 दिवस आणखीन थांबतो, असं करू नका. आता सध्या सगळ्यात टॉप प्रिऑरिटी काय आहे? तुम्ही रायटिंग चालू केलं नसेल तर आजच चालू करणे, रिव्हिजन चालू केलं नसेल तर आजच चालू करणे. ओके, हे सगळ्यात टॉप प्रिऑरिटीज आहेत. ह्याच्याशिवाय एक्झाम क्रॅक करणं अवघड आहे. ओके, राहिलेल्या 10-20% खूप काही फरक पडत नाही. आणि माझंही असंही म्हणणं नाही की तुम्ही ते स्किप करा. तुम्ही दररोज 1-1.5 तास करा, तेवढं सफिशियंट आहे. ओके, लास्ट पॉइंट, तुमचा ऍटिट्यूड कसा आहे. आता ऍटिट्यूडचा काय संबंध? जोपर्यंत तुम्ही स्वतः बिलीव्ह करत नाही की माझा अभ्यास चांगला झालेला आहे किंवा माझा जेवढा अभ्यास झालेला आहे तेवढा अभ्यास या एक्झाम मध्ये पोस्ट मिळवण्यासाठी सफिशियंट आहे. समजा थोडाफार कमी जरी झाला असला तर एव्हरीथिंग इज ऑल अबाउट युअर रायटिंग. सो तुम्ही रायटिंग व्यवस्थित करू शकला, तुम्ही पेपर कव्हर करू शकला तर तिथेच निम्म्यापेक्षा जास्त मैदान मारल्यासारखं आहे. ओके, तिथं तुम्ही 50-60% लोकांना तिथंच मागं टाकता जेव्हा तुम्ही पेपर कव्हर करता. मग ते कव्हर कसं करता, क्वालिटी किती आहे हा नंतरची भाग, पण नुसतं कव्हर केलं तरी तुम्ही 60% पोरांना मागं टाकता, लक्षात घ्या. ओके, सो खूप काही ह्याला ब्रॉडर खूप डिफिकल्ट वगैरे अशा ह्याच्याने बघू नका. ऑलरेडी FSO ला बघा, अग्री ला बघा किंवा मागच्या फॉरेस्टला बघा, बरीच वॅकन्सी होती. आता लोकांना कळून चुकलंय की कम्पॅरेटिव्हली राज्यसेवा आणि ह्याच्यापेक्षा टेक्निकलचे जे आता रिटर्न आहेत कम्पॅरेटिव्हली कमी कॉम्पिटिशन असतं, लोकच कमी जातात. तर इतक्या वॅकन्सी यावेळी असतील का, तर शक्यता कमी आहे. पण स्टील मला वाटतं 20% लोक तरी पेपरच देणार नाहीत अजूनही, कारण बऱ्याच लोकांचे ऑप्शनल वेगळे होते. बऱ्याच लोकांनी फॉर्म भरतानाच विचार केला नव्हता की मला फॉरेस्ट द्यायचं आहे, उगाच भरायचं म्हणून भरलाय, अशा पद्धतीनं आहे. सो बरेचसे विद्यार्थी ऍटलिस्ट 10-20% जे प्रमाण FSO ला, ऍग्रीला किंवा मागच्या फॉरेस्ट्रीला 30%, 40% होतं, तितकं नाही राहणार. पण 20% लोक तर पेपरच देणार नाहीत असं माझं प्रिडिक्शन आहे. राहिलेल्या 80% मध्ये बघा पूर्ण अभ्यास झालाय, ओके, किंवा मला तो टॉपिक बऱ्यापैकी कव्हर केलाय, पूर्ण जरी झाला नसाल कारण ऑप्शन्स आहेत आपल्याला. सो काय सगळंच झालं पाहिजे असतला भाग नाही. तर अशी लोक पण कमी असणार आहेत. त्या 80% मधले समजा जे पेपरला ऍक्च्युअली येणार आहेत ते त्यातले सगळा सिलेबस कव्हर झालाय असा एक 60 लोक असतील 100 पैकी कम्पेअर केलं तर आपण. आता या 60 मध्ये पुन्हा रायटिंग प्रॅक्टिस मी अजिबातच केलेलं नाहीये.
असे एक 20% तरी मुलं असणार आहेत. ओके, राहतात 40% मुलं. सो तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस केलेलं असेल तर तुमचं ते 40 मध्येच कॉम्पिटिशन आहे. मला काय म्हणायचं समजते काय बघा, 144 जागा आहेत, हार्डली 550 विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन आहे. सो तुम्ही पेपर व्यवस्थित कव्हर केला तर तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल आरामात येऊ शकतो. लक्षात येते. मग आता मार्क किती असतील, तुम्ही कसं लिहिलाय वगैरे सगळ्या गोष्टी नंतरच्या आल्या. सो इतकं इतकं पण खूप कॉम्पिटिशन आहे अशातला पण भाग नाही, आणि अगदीच काय कसंही आहे अशातला भाग नाही. दुसरं, बऱ्याच लोकांनी ऑप्शनल त्यावेळी मी सांगितलं की विचार नव्हता केला की कुठला घेऊ. सो बऱ्याच लोकांचा ऑड ऑप्शनल आहेत. सो त्यांना तयारीला वेळ लागला असेल. सो ज्यांचे ऍग्री बॉटने असतील तर त्यांना त्या कम्पॅरिझन मध्ये ठरलेलं आहे. नोट्स तुम्हाला वेळेत मिळालेत, बऱ्याच गोष्टी तुम्हाला वेळेत आहेत, रायटिंग करताय. सो तुम्हाला ऍडेड ऍडव्हान्टेज आहे. ओके, बाकीच्या ऑप्शनलला पण विद्यार्थ्यांनी केलंच असेल. मी काय असं तुम्हाला याच्यात नाही ठेवत की बाबा नाही तुम्हीच सिलेक्ट होणार. पण कम्पॅरेटिव्हली मला म्हणायचं आहे की बरेचसे लोक नाहीत सिरियस अभ्यासाच्या बाबतीमध्ये. ओके, किंवा कदाचित ते डिस्क्रिप्टिव्हला जाऊन बघूया, अनुभव घ्यायला इथपर्यंतच मर्यादित आहे, त्यांना फॉरेस्ट करायचंच नाही, असे एक पॉप्युलेशन आहे. पण स्टील 144च्या कम्पॅरिझन मध्ये 500, 550 किंवा खूपच म्हटलं तर 600 एवढ्याच पोरांच्यात कॉम्पिटिशन आहे. ओके, सो तुम्ही स्वतःवरती बिलीफ ठेवा की मी डिझर्व करतो, ही पोस्ट मला मिळू शकते एवढ्या अभ्यासावरती, आणि मी पेपर चांगला लिहिणार आहे, पेपर कव्हर करणार आहे. प्रेझेंटेशनच्या अँगलने जिथे जिथे डायग्राम शक्य आहे ते मी डायग्राम काढणार आहे वगैरे. या पद्धतीनं तुम्ही पॉझिटिव्हली गेला तर तुमचा झालेल्या अभ्यासावरती पण तुम्ही पोस्ट काढू शकता. हे अक्रॉस सगळ्या ऑप्शनलला लागू आहे, फक्त काय ऍग्री बॉटनीच असं मला म्हणायचं नाही, सगळ्याच याला. तुम्ही जर स्वतःच बिलीव्ह करत नसेल की माझा अभ्यास झालाय सफिशियंट, तर मग ते देवाने पण तुम्हाला पोस्ट मिळवण्यासाठी मदत करावं असं आपण अपेक्षाच करू शकत नाही. तुम्हालाच वाटत नाही की तुमचा अभ्यास झालाय किंवा तुमची पोस्ट निघू शकते. त्यामुळं ह्या अक्रॉस द प्रोसेस मध्ये एकदम पॉझिटिव्ह राहा. पुढचे 12 दिवस मी सांगितलं तसं रायटिंग कंपल्सरी करा, रिव्हिजन करा. दोन रिव्हिजन जरी व्यवस्थित झाल्या आणि ते आठवत असेल, दॅट इज मोर दॅन सफिशियंट. कुणाचे 50 होतील, कुणाचे 10 होतील, काही फरक पडत नाही. 2 जरी झाला तरी सफिशियंट आहे. तुम्ही रायटिंग करत असाल, मेमोराईज करत असाल, रिव्हिजन करत असाल तर तुम्हाला एक्झाम मध्ये आठवेल, आणि मेन म्हणजे पेपर कव्हर होईल. ओके, आता आयोगाने सॅम्पल कॉपी दिलेली आहे एमपीएससीची, आपल्या टेलिग्राम चॅनलला पण टाकलं होतं, तर ती प्रिंट काढून घ्या, त्याच्यावरती सराव करा, म्हणजे ऍक्च्युअली एक्झाम मध्ये पण तुम्हाला काय असं वेगळं वाटणार नाही. ठीक आहे, होप सो तुम्हाला याचा फायदा होईल. तुम्हाला सगळ्यांना फॉरेस्टच्या एक्झामसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. थँक्यू.